खाली राहिला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूने आजच्या दिवसाची सुरुवात होते. तर नक्कीच त्या गणरायाला वंदन करूया, ज्या गणरायाच्या आशीर्वादाने मात्र आपण प्रत्येक स्पर्धा यशस्वी करतो. अर्थात आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती आपल्या गणपती बाप्पाला वंदन करून आपण करत असतो. अशा दिवसाची सुरुवात आपण त्या गणरायाला वंदन करून करूया. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय अनंताच्या माध्यमातून. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पहिले दोन्ही चेंडू निर्धावरित्या अनंताने हाताळलेत. चांगली सुरुवात आपण करून देताना पाहतो ते अनंताला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल बनवत मात्र या ठिकाणी दोन्ही वेळेला राहुलला बीट केलं आणि या वेळेला मात्र बॉल बॅटवर आलाय आणि जातोय सर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार आजच्या दिवसातला राहुल चौधरीच्या बॅटमधून. असं मात्र हे धावफलक आपल्याला अनुभवायला मिळतंय. किंग उद्धव स्पोर्ट्स क्लब यांचं भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं 1 लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात. स्पर्धेचा दुसरा दिवस सुरू झालाय. त्यावेळेला लेग कटर होता, चांगली स्विंग पाहायला मिळाली या बॉलवरती आणि या स्विंग सोबत मात्र नक्कीच बीट झाले पुन्हा एकदा राहुल. ऑप्सिक वरून मात्र चेंडूला हलकसं वळण दिलं गेलं, कट केलं गेलं आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलत मात्र चेंडू जो आहे तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज थोडंसं पावसाळी वातावरण, ढगाळ वातावरण आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतंय. पावसाची गरज आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पाऊस असला की थोडीशी वेगळी मजा या स्पर्धामध्ये आपल्याला घेता येऊ शकेल. इथे मात्र डाऊन द लेग साइड आहे का पाहूया. यस, पंचांनी मात्र आपले दोन्ही हात पसरवलेत. अतिरिक्त दाबीची घोषणा तिकडे केली गेली आहे. पुन्हा एकदा बॉलला वळवण्याचा प्रयत्न होता, खरं तर कट करायचा प्रयत्न तिकडे मात्र तो फसलाय. लाईन थोडीशी भटकलेला पाहायला मिळाला अनंता आणि या वेळेला अतिरिक्त धाव येते. 9 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतील का. बॉलवर नजर चांगली रोखून धरावी लागेल, बॉल शोधावा लागेल. बरंच गवत उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. आउटफील्ड मध्ये स्पेशली आपण जर पाहिलं तर बरंच गवत आहे ऑफसाईडला आणि त्या ऑफसाईडच्या गवतामधून ज्या वेळेला बॉल ट्रॅव्हल करतोय त्यावेळेला क्षेत्ररक्षकांना थोडीशी नाकीनऊ येते बॉलला थांबवण्यामध्ये, ओळखण्यामध्ये, बॉल कुठे गेला हे शोधण्यामध्ये. तर ओव्हरची मात्र समाप्ती होते आणि ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 1 11 धावा आपण पाहत आहात. राहुल 6 चेंडू आणि 11 धावांवर बॅटिंग करतोय राहुल. गोलंदाजी मार्क वरती केदार आलाय. मुकेश गायकर डावखुऱ्या त्याचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती. माईन कोळीवाडाचा गोलंदाज केदार, लेफ्ट आर्म, राईट आर्म. आणि या वेळेला आपण जर पाहिलं तर थोडीशी वेगळी ऍक्शन आहे. डबल आर्म स्पिन पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. यष्ट्यांच्या वरून मात्र मला वाटतं हा बॉल ट्रॅव्हल झाला असावा. पंचांचा निर्णय मात्र त्या ठिकाणी येत नाहीये, त्यामुळे नक्कीच हा फेअर बॉल असेल. थोडेसे जास्त सफल झाले होते मुकेश गायकर या वेळेला आणि तिथे मात्र पंचांनी एक व्हॅलिड बॉल घोषित केलाय. लेग स्टिक वरून ट्रॅव्हल झालेला चेंडू. पुन्हा एकदा मात्र चांगली फिरकी आणि पुन्हा एकदा मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय ते केदारच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू निर्धाव. ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये ज्या ठिकाणी अनंतानं सुरुवात केली, पहिले दोन्ही चेंडू निर्धावरित्या हाताळले आणि त्यानंतर मात्र षटकार ठोकला गेला. तशीच काहीशी सुरुवात या ठिकाणी होईल का.
पहिले दोन्ही चेंडू तर रिझाव आलेत, परंतु तिसरा चेंडू कशा पद्धतीने खेळायचा याच्याबद्दल थोडीशी चर्चा दोन फलंदाजांमध्ये सुरू आहे. थोडासा कान मंत्र त्या ठिकाणी राहुल चौधरीने आपला एक्सपिरियन्स शेअर केला पहिल्या षटकात ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. थोडासा विचार विनिमय झाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळ मुकेश गायकर साठी मात्र या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवर धावून येत आहे, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न तर नक्कीच होणार आहे. कालच्या दिवसात बरेच चौकार षटकार आपण पाहिले आहेत या मैदानावरती. काही वेळेला एकेरी धाव घेतली गेली आहे, काही वेळेला दुहेरी धाव घेतली गेली आहे, काही वेळेला तिहेरी धाव घेतली गेली, तर काही वेळेला 4 धावा धावून सुद्धा काढल्या गेलेत या मैदानावर. असा काहीसा मात्र एक विशेष दिवस राहिला कालचा. कांदारी किंग्स बँड्रा या संघाने मात्र खूप चांगला खेळ केला, परंतु शेवटला मात्र आपण जर पाहिलं तर शिफा स्ट्रायकर या संघाने त्यांना मात दिली. टप्पा पडल्यानंतर या वेळेला थोडासा पुन्हा एकदा खाली राहतो चेंडू. आणखीन एक डॉट बॉल केदारच्या गोलंदाजीतला आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये 5 षटकांचे हे सामने आपण पाहत आहात आणि 5 षटकांच्या सामन्यातलं हे दुसरं षटक हाताळतोय तो मॅन फ्रॉम माहीम कोळीवाडा केदार. 4 चेंडूत फक्त 2च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. स्कोर जर आपण पाहिलात तर 13 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता आणि या वेळेला या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमा पार, येतो षटकार मुकेश गायकर यांच्या बॅटमधून. अगदी हा बेरड चेक होता. अगदी गोलंदाजाला निमंत्रण देताना आपण पाहिलं आणि मुकेश गायकरने त्या निमंत्रणाचा हसत हसत स्वीकार करत बॉलला पाठवलं लॉंग ऑन सीमा पार. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र पुल केलंय आणि बॉलला गुल केलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लांबलचक षटकार मुकेश गायकरच्या बॅटमधून येताना. जे ओम सुद्धा गेले 2 दिवस आपल्या सर्वांचं खूप चांगलं मनोरंजन करतायत. कोळी गीतापासून ते अगदी ट्रेंडिंग सॉन्ग पर्यंत आपण सर्व काही त्यांच्या माध्यमातून ऐकू शकता. आणि इथे बघा आपण काय घडलेलं पाहिलं. केदारकडून शेवटला मात्र चुकी झाली. दोन्ही चेंडू मात्र खूप लेझी हाताळले. त्या अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक फुलटॉस होता आणि एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. 2 चेंडू मध्ये मात्र त्यांनी 12 धावा खर्च केल्या. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च आल्या, परंतु त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 2 चेंडूत 12 आल्या. असं मात्र एक आणखीन एक महागडा षटक आपण पाहतोय. 14 धावा या षटकातून आलेत आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 2 षटकांखेरीज बिनगडी बाद 25 या धावसंख्येवरती. धीरज मोरे आलेत गोलंदाजीसाठी. तिसरं षटक. धीरज मोरेचा पहिला बॉल या वेळेला यॉर्कर लेन हाताळला होता. राहुल चौधरीने मात्र त्याला खोदून काढलं. लॉंग ऑफचा फिल्डर तिकडे बॉलवरती पोहोचतोय तोपर्यंत एका धावेची भर. काही वेळेला डॉट बॉल येतात, काही वेळेला षटकार येतात. मोठ्या फटक्यांवरती जास्त भर दिलाय फलंदाजांनी. प्रथम षटक हाताळलं होतं अनंताने मात्र 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात केदार आले. केदारने मात्र 14 धावा खर्च केल्या. आता सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो तो धीरज मोरे. या वेळेला मात्र मनगटी फटका पाहायला मिळेल. पायावर टाकण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि या मनगटी फटक्यासोबत बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आणि याही ओव्हरमध्ये मात्र त्याच पद्धतीने स्ट्राईक मिळाल्यानंतर आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. या वेळेला मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. मिड विकेटमध्ये फिल्डर आहे तिकडे मात्र बॉलला ड्राईव्ह करत असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडंसं मिस केलं त्या ठिकाणी आणि या मिसफिल्डमुळे आणखीन एका धावेची भर पडेल स्कोरबोर्डवरती. कन्वर्ट केलं एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये. 34 धावा सध्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. कोणती विकेट गमावलेली नाहीये.
कालचा दिवसही डावखुरी हाताच्या फलंदाजांचा राहिला. काल विशेषतः आपण जर पाहिलं तर अशरफ खान आणि मुजम्मिल खान सारख्या फलंदाजांनी मात्र कालचा दिवस गाजवलाय. आणि आज मुकेश गायकर आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, बरोबर कॅप मध्ये फटका सजवलाय. 1 बाउंड 4 धावा मिळतील. नक्कीच आहे 4 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. आणि 4 धावांसोबत मात्र संघाचं धावफलकही पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतंय. 38 धावा. 4 चेंडूही पूर्ण झालेत या ओव्हर मधले. 1-6-2-4 असं मात्र पहिल्या 4 चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल आज खूप चांगलं गुणलेखन करत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि पुन्हा एकदा टायमिंग केलं आणि समोर पाठवलं बॉलला. 1 मोर सिक्सर. मुकेश गायकर ब्रँडेड षटकार. मुकेश गायकर जबरदस्त फॉर्म मध्ये आज. या वेळेला मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. शरीराला बॅटमध्ये मला वाटतं लेग बाईटचा इशारा आहे. नक्कीच शरीराचा वेध घेणारा बॉल होता. त्यावर मात्र एक धाव पूर्ण केली आहे आणि ओव्हरची मात्र समाप्ती होईल. मुकेश गायकर स्ट्राईक वरती असतील नेक्स्ट ओव्हर मध्ये. आणि 3 षटकांच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ओव्हर मधून एकंदरीत 20 धावा आल्या आणि 45 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 20 धावांचं. 45 रन्स ऑन दी बोर्ड. 20 आणि या 20 धावांसोबत मात्र 45 धावांवर जाऊन पोहोचणार हे धावफलक आपण पाहतोय ते भांडूप स्ट्रायकर या संघाचं. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांअखेरीस पाहूया किती धावा जमवल्या जाऊ शकतील भांडूप स्ट्रायकर टीम कडून. थोडासा विचार विनिमय होईल कारण विकेट मिळवायची आहे. डॉट बॉल हाताळायचे. फलंदाजांना कुठेतरी रोखायचंय. धावफलकाच्या गतीला मात्र आळा घालायचा आहे. आणि हे विहंगम दृश्य एक अतिशय सुंदर नजारा आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला. समुद्राच्या किनारी वसलेले हे मैदान आणि त्या मैदानावरती रंगणारा हा पावसाळी रबर बॉलचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी मात्र राज आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 4 साठी. मुकेश गायकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा मारा. या वेळेला बॉल हवेत आहे आणि विकेट मिळवण्यासाठी राजला बोलवलं गेलं होतं. मला वाटतं ही विकेट मिळवली जाते की काय, परंतु हा बॉल निसटलाय. समुद्राच्या किनारी असलेले मैदान आहे. बराच वारा वाहतोय त्यामुळे मात्र उंच गेलेला बॉल जो आहे तो जज करणं सोपं नव्हतं क्षेत्ररक्षकांसाठी. स्वतः गोलंदाज राज त्या ठिकाणी मात्र बॉल खाली पोहोचले सुद्धा, परंतु बॉलला जज करता आलेलं नाहीये. झेल हातातून निसटते इथे मुकेश गायकरला जीवनदान मिळते. एकेरी धाब्याची भर पडते. स्कोरबोर्ड वरती राहुल चौधरी सुद्धा जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाले सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आणि बऱ्याच वेळानंतर मात्र आता राहुलला स्ट्राईक मिळते. मागील ओव्हरमध्ये सुद्धा स्ट्राईक मिळाली त्यावेळेला फक्त चला धावा घेण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र राहुल चौधरी थोडंसं स्लिप झाले, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात स्ट्रायकिंग एंडला मात्र कलेक्शन साठी कोणी नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट +2. व्हाईट अधिक 2 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. धावत असताना मात्र त्या ठिकाणी राहुल थोडासा त्या ठिकाणी स्लिप झाला आणि तरी सुद्धा मात्र त्या 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. राजपूरचा बॉल. राहुल चौधरी आपटलेला बॉल आणि यावेळेला मात्र समोर पंच केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे झाडा झुडपांमध्ये मात्र चेंडूला पाठवून दिलं. आणखीन एक षटकार या वेळेला.
बॅटिंग आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला राहुल चौधरी, दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर. नो लॉस, बिनगडी बाद. 46 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती या दोन्ही फलंदाजांनी लावलेत. 4 अतिरिक्त धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि 55 धावा, माफ करा, 55 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 16.50 चा करंट रन रेट आपण पाहत आहात. 3.2 चेंडू नंतर 55. 12 चेंडू 34 वरती आहे मुकेश आणि राहुल 8 चेंडू 17 वर. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय. मिड विकेट मधून मात्र फिल्डर येतोय. स्वतः गोलंदाज राज सुद्धा धावत गेलेत बॉलला अडवण्यासाठी. क्वालिटी क्रिकेट आपण आज 2 दिवस अनुभवतोय. 56 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम फटका येताना आपल्याला मुकेश गायकरच्या बॅटमधून पाहायला मिळेल. एकेरी धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र कलेक्शनसाठी कोणी नव्हतं, परंतु थ्रो बरोबर स्ट्रायकिंग एंडला केला, ज्या ठिकाणी यष्टीरक्षक होते. आणि एकेरी धावेसोबत मात्र धावसंख्या पुढे सरकते हळूहळू. धावांचा आकडा मात्र बदलतोय. 57 धावा स्कोरबोर्डवर. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रुलिंग स्पोर्ट्स वरती मात्र आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. राज आपल्या षटकातले मात्र 4 चेंडू पूर्ण करतोय. 11 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत. फुल टॉस चेंडू होता. दिशा दाखवण्याचं काम केलंय फक्त राहुल चौधरीने. आणि या वेळेला आणखीन एक लांबलचक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा षटकार. - 63. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. सोडून दिलाय हा बॉल. पंचांचा निर्णय मात्र जाणून घेणं महत्वाचं समजावं लागेल या वेळेला. येस, इट्स अ वाईट बॉल. वाईट अधिक 1. 2 धावांची पुन्हा एकदा भर पडते. मैदानाच्या आतमध्ये मात्र मुकेश गायकर आणि राहुल चौधरी जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना आपल्या टीमसाठी 7 अतिरिक्त धावा आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65 ऑन दी बोर्ड. विरकवली बॅट, परंतु या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम फटका. मिड विकेट मध्ये मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव जर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये या वेळेला. स्ट्राईक मुकेश गायकरकडे असेल नेक्स्ट ओव्हरसाठी. परंतु 4 षटकांचा खेळ जसा संपतोय, 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 66 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावाचा खेळ एका बाजूला श्री स्वामी समर्थ अनविवेक स्पोर्ट्स क्लब बँड्रा आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर पुढील सामन्याचा जो टॉस आहे तो पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस मात्र पूर्ण केला जाणार. त्यामुळे पुढील दोन्ही संघांना मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. यानंतर NM रायगड ग्रामीण आणि आकर्ष 11 जुहू या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठाजवळ आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. आपल्याला पाहायला मिळू शकेल या पुढील सामन्यामध्ये. आकर्ष 11 जुहू अर्थात फोर्थ स्ट्रायकर हा संघ त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. एक मोठी मॅच असेल. NM रायगड ग्रामीण या संघाविरोधात आकर्ष 11 जुहू असा सामना. दरम्यान शेवटचं षटक अनंताच्या हातामध्ये. पहिली ओव्हर आणि शेवटची ओव्हर 2 षटक हाताळण्याची संधी अनंताला दिली गेली आहे. मुकेश गायकर ऑन स्ट्राईक. या वेळेला मात्र आडव्या बॅटने समोर खेचलाय फटका, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र बॉलचा वेग थोडासा कमी झाला. बरेच गवत आहे त्या ठिकाणी. काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलंय. त्या पाण्यामध्ये काही वेळेला बॉल पडला की मग त्या चेंडूची गती मात्र फटका केल्यानंतर कमी होते. त्यामुळे चौकारात जाण्यासाठी मात्र थोडासा वेळ लागतो बॉलला. इथे चौकारांपेक्षा षटकार अधिक ठोकले गेलेत कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणि आजच्याही दिवसामध्ये. अनंताचा पुढचा बॉल राहुल चौधरी स्ट्राईकवर आणि आणखीन एक फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी साइड स्क्रीनला सलामी दिली जाते आणि बॅनरला सलामी दिली जाते. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2025 आणखीन एक
सलामी असेल, संदीपजी पोटे असतील, त्याचबरोबर मयुरजी तरकरी असतील आणि हर्ष अडसूळ. हो, या वेळेला चांगला बाउन्स पाहायला मिळाला. बॉलमध्ये टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा उसळता चेंडू पाहायला मिळतोय आणि सरळ जाऊन विसरतो यष्टी रक्षकाच्या दिशेने. 73 रन्स ऑन दी बोर्ड, 73 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या डावातला. आतापर्यंत अनंताने मात्र 18 धावा खर्च केलेत, परंतु एक महत्वाची बाब ही राहिली या इनिंग मधून की विकेट गमावलेली नाहीये. सलामीवीर दोन्ही फलंदाजांनी मात्र पूर्णतः डाव खेळण्याचा निर्धार केलाय. या वेळेला मात्र आतल्या बाजूला येणारा बॉल होता, ऑन साईडला मात्र या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम करतोय तो राहुल आणि आणखीन एका सिंगलची भर पडेल स्कोरबोर्ड वरती. 4 चेंडू पूर्ण होत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मात्र आता हातामध्ये शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचते. चांगलं क्रिकेट खेळलं. 74 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. मुकेश वैयक्तिक 15 चेंडूत 42 वरती बॅटिंग करतोय. 2 बॉल हातामध्ये, अर्धशतक झळकावू शकतो का? या वेळेला मात्र पंचांचा निर्णय काय येतो जाणून घेऊया. पुन्हा एकदा मात्र लेग स्टिक वरून मगाशी ज्या पद्धतीने मात्र बॉल ट्रॅव्हल झाला होता, याही वेळेला तसंच काहीसं घडलेलं आपण पाहिलं आणि पंचांनी मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. आपल्याकडे रिव्ह्यू सुद्धा बाकी आहे, तर त्या रिव्ह्यूचा का वापर करू नये आणि तो रिव्ह्यू मात्र घेतला मुकेश गायकरने अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टिक वरून मात्र जाणारा बॉल होता, त्यामुळे फेअर डिलिव्हरी घोषित केली जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 16 चेंडूत 42 धावांची मात्र चांगली खेळी करतोय मुकेश गायकर. रक्षकाला काहीशी दुखापत त्या ठिकाणी झालेली दिसून येते. या षटकातून आतापर्यंत फक्त 8च धावा आलेत. तोपर्यंत मात्र पुढील दोन्ही संघ एनएम रायगड ग्रामीण आणि आकर्ष 11 जुहू दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉपसाठी येण्याची विनंती करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे मधल्या कालावधीमध्ये. आकर्ष 11 जुहू दोन्ही टीम जर इथे आलेले असतील तर टॉपसाठी यायला हरकत नाहीये. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करणार आहोत. चांगला कॅमेरा वर्क पाहतोय आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या आमच्या सर्व कॅमेरामन कडून. आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं सुद्धा खूप चांगलं काम आपण पाहतोय. एक चांगलं तंतोतंत स्कोरिंग आपण पाहतोय आणि यावेळेला शॉट ऑन पुल. पुन्हा एकदा मात्र बॉल होतोय गुल आणि वैयक्तिक 48 धावा 17 चेंडूंमध्ये बनवल्या मुकेश गायकरने. मित्रांनो, मुकेशसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नॉटआउट खेळी केली आहे, नाबाद खेळी केली आहे. दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग करत मात्र संघाच्या धावफलकाला एका सुस्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं. दोन्ही फलंदाज नाबाद राहिले. एका बाजूला मुकेश नॉटआउट राहिला 17 चेंडूत 48 वर, ज्याच्या बॅटमधून मात्र 6 षटकार, 1 चौकार आला, 2 डबल आले आणि 3 सिंगल सोबत 7 डॉट बॉल अशा पद्धतीचा मात्र खेळ. तर राहुल दुसऱ्या बाजूने 13 चेंडूत 25 धावांवरती नॉटआउट राहिलाय. तर ओपनिंग पेअरची मात्र चांगली सुरुवात आपण पाहिली आणि तितकाच चांगला अंतही आपण त्यांनी केलेला पाहिला. तर अशा पद्धतीने एकूण धावसंख्या जर आपण पाहायची झाली तर स्कोरबोर्ड वरती धावा लावल्या गेल्या त्या 80 आणि जिंकण्यासाठी मात्र 81 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 81 रन्स टू विन. आणि या मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. एनएम रायगड 11 अर्थात एनएम रायगड ग्रामीण आणि आकर्ष 11 जुहू दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे गुरुवर्य सन्माननीय चंद्रकांत शेटे सरांना धन्यवाद.
पाहायला मिळते स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आणि या चषकाचा आज दुसरा दिवस आहे काय पहिल्या दिवशी सिपा स्ट्रायकर मलाडने बाजी मारली कांधारी किंगला सेमीफायनलला पराभूत करून आणि आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये एका बाजूला भांडूप स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थ अनविवेद स्वामी समर्थ पहा दर्यावर बोटी देखील आता दाखल झालेल्या आहेत आणि नारळी पौर्णिमेपासून हे सगळे कोळी बांधव समुद्रामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत समुद्राच्या बाजूलाच असणारा खारदांडा कोळीवाडा आणि त्या ठिकाणी सुरू असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते केरेमान सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत एक दिग्गज खेळाडू आणि गेल्याही वर्षी मात्र मयूर सरांच्या स्पर्धेच्या निमित्ताने सर आपण आवर्जून इकडे उपस्थित राहिला होतात आपलं हार्दिक स्वागत आणि पहा लक्षाचं पाठलाग करायचा 81 काल 82 चा पाठलाग झालाय काल 83 चा सुद्धा पाठलाग झालाय आता 81 करायचे काल 79 चा पाठलाग झाला 82 चा झाला 83 चा झाला आता 81 आहेत अनविवेद स्वामी समर्थ अमोलदादा पवार आपल्या या परिसरातील खेळाडूंना अगदी पुण्यापर्यंत किंवा इतर ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम सर करत असतात एक क्रिकेट प्रेमी उद्योजक क्रिकेट खेळाडू उद्योजक आणि त्यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा संपूर्ण परिसर खारदांडा कोळीवाडा परिसरातील बाजूलाच असणारे खारदांडा गाव हा पारितोषिक फक्त आयोजकांचं आहे म्हणून अनाउन्समेंट केले जात आहे 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले तर किंग उद्धव मयूर भाऊ तरकरी यांच्याकडून 5000चा पुरस्कार असेल वैशिष्ट्य म्हणजे 2 वेळा 6 बॉल मध्ये 6 षटकार मारलेत पाहुण्यांनी मारले तर घरच्या मैदानातील का नाही मारणार म्हणून हा पुरस्कार आहे आणि काल मुझम्मिल खान आणि उमर खान या दोघांनी 2 खानांनी बाजी मारली काल आज पाहूयात कोण षटकार मात्र या ठिकाणी मारणार अशरफने 5 षटकार लगातार मारले अशरफ खान मुझम्मिल खान उमर खान आज पाहूयात रोहित आचार्य अंबरनाथ एक्सप्रेस पहिल्याच ओव्हरमध्ये परंतु समोर जर पाहिलं तर या परिसरातील असा सितारा लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगलं नाव कमावलेला आणि ISPL सारखी स्पर्धा देखील खेळणारा खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे 30 बॉल मध्ये 81 करायचे आहेत घरच्या मैदानात हर्ष अडसूळ समोर जर पाहिलं तर अंबरनाथचे एक जबरदस्त गोलंदाज रोहित आचार्य त्याचबरोबर आज कोल्हापूरचे आणि मुंबईचे ख्यातनाम आमचे पोलीस बांधव कोल्हापूर प्रीमियर लीग म्हणा किंवा विविध स्पर्धा गाजवणारे शाहूवाडीचे सुपुत्र आनंद मगदूम देखील खेळत आहेत पुढच्या मॅचच्या त्यासाठी दोन्ही टीम रेडी राहायचं आहे रोशन सर आहेत तिकडे पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय बराचसा बाहेर टाकलाय व्हाईट बॉल मात्र तिकडे घोषित केला जातोय समुद्र किनाऱ्यावर असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते किंग उद्धव स्पोर्ट्स क्लब आणि ज्यावेळेला खार जिमखानाला देखील स्पर्धा असतात ना तर किंग उद्धव हा संघ मयूर भाऊंचा आवर्जून असतो ऑप्शनच्या बाहेर टाकला यावेळेला थोडासा खाली राहिला बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने डॉट बॉल मात्र इकडे येतोय
या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोरच्या दिशेने मारलेला फटका सिक्सर येतोय. हर्ष अडसूळ यांच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळाला. एनएम रायगड टीमचे कॅप्टन. हा बॉल थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळेल, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव संख्या पुढे जाते. आकर्ष 11 जुहू हा संघ या ठिकाणी. आकर्ष 11 जुहूचा कोणी कॅप्टन वगैरे किंवा प्रतिनिधी आला असेल संपर्क साधा. यानंतरच्या मॅच मध्ये सुद्धा मोठमोठी नावं पाहायला मिळणार आहेत. विकी भोईर आलेत. आकाश जांगीड खेळताना पाहायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. यानंतर दीपू माळी, जयेश पाटील, विकी भोईर, मयूर वाघमारे, तर दुसऱ्या बाजूला फरदीन काझी, श्रेयस कदम, केतन म्हात्रे, आशिष मेहरोल पाहायला मिळतील. महेश नानगुडे पाहायला मिळणार आहेत. प्रथमेश पवार नानाला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. अनिकेत सानपला पाहू, मुंबईच्या जादूगाराला देखील. यस, आणि इकडे अमोलदादा पवार तंत्रशुद्ध फलंदाजी, त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. खार जिमखान्याच्या स्पर्धेमध्ये मात्र जबरदस्त षटकारही पाहायला मिळाले होते. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु फिल्डरलाही कळलं नाही बॉल गेलाय कुठे. एक नंतर घेतली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न पहा. घरच्या मैदानात हर्ष अडसूळ खेळतोय आणि स्कोर जर पाहिलं तर इकडे पुढे जाताना पाहिलं मिळते. कटर्स खूप चांगल्या पद्धतीने वापरतात. अनंत वाघ मॅगी यांच्या तालमीत तयार झालेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अंबरनाथ नगरीचा. आणि अलीकडे मात्र कटर्स खूप प्रभावी वापरतात. पूर्वी ज्यावेळेला ते नवीन आले होते वेगवान गोलंदाजी यॉर्कर्सचा वापर करत होते. आता टप्पा जर पाहिलं तर थोडंसं मागे ठेवतात आणि कटर्स खूप प्रभावीपणे वापरतात. ओ, याचाच उल्लेख केला होता रोहित आचार्य. भांडूप स्ट्रायकर या हंगामात 3 मोठ्या स्पर्धा फायनलला दाखल झाले. 2 जिंकल्या, 1 कोलगेट थोडक्यात 2 बॉल 2 रनची मॅच पराभूत झाल्यात. नाही तर प्रभादेवी 1 लाख जिंकले, वरडी 1 लाख जिंकले आणि 3 लाखाच्या स्पर्धेत फायनललाही होते. व्हाईट बॉल. आशिष अमीन स्वतः इंटीम आहेत. काल फिरोजभाई सुद्धा इंटीम होते. जुहू टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी यायचंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धाव संख्या पुढे जाते. 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. 4 व्हाईट बॉल. ही समस्या कालही राहिली, परंतु कालच्या दिवसात काय क्रिकेट पाहायला मिळालंय. 82, 83, 82, 79 या धावांचा पाठलाग झालाय काल. यावेळेला लांबून खेचला, समोरच्या दिशेने मारला. हर्ष अडसूळ यांच्या बॅट मधून सिक्सर येतोय. ते 20 रन आलेले आहेत. अजूनही 4 ओव्हर मध्ये 61 रन करायचे आहेत. म्हणजे ही मॅच लीग पद्धतीच्या मॅच आहे. एखादी टीम हारली तरी त्यांना संधी असणार आहे. पाहूया, कमबॅक करावं लागेल. एका बाजूला अमोल पवार यांना आपण पाहतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे बांद्रे परिसरातील. आणि अमोलदादांची स्पर्धा देखील खार जिमखान्यावर काही दिवसापूर्वी पार पडली गेली. नामदार चषक स्पर्धा देखील आपण पाहिली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुपारी तलाव ग्राउंडवर देखील एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून येणार आहे. येस, रबर बॉलची स्पर्धा देखील गेल्या वर्षी झाली होती. रिझवी ग्राउंडला गेल्या वर्षी त्यांची स्पर्धा पार पडली होती. फकीरा येत आहेत बॉलिंगसाठी. पवई फिल्टरपारा परिसरातील एक दर्जेदार गोलंदाज आहे.
यावेळेला बॅकफुटला जात वा कलात्मक फटका त्या ठिकाणी पेश केलाय. एक रन तर घेतली गेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार का? बॉल वळतोय. अमोल दादांचा कॉल आहे आणि लगेच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा कॉल. अमोल पवार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या जर पाहिली तर हो वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय तरी सुद्धा रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कंप्लीट झालाय. नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आयपीएल स्टार आज खूप सारे तारे सितारे या ठिकाणी येतील. नागेश वाडेकर नागा देखील इन ऍक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला स्ट्रोक आवाक्यात बॉल आणि त्याच्यावर एअर स्ट्राईक. हर्ष अडसूळ या मैदानाचा किंग आहे आणि बॅटिंग करतोय या ठिकाणी हर्ष अडसूळ. सिक्सर. चला एनएम रायगड ग्रामीण संघाचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. आकर्ष 11 जुहू संघाकडून कोणी आलेले असेल तर लवकरात लवकर आपण टॉस साठी आपल्याला विनंती असणार आहे. विक्रांत हरिभाऊ जरा टॉसला पाठवा लवकर. हो सर. रोशन सर. मी ते जसं दोन्ही प्लेयर येतील त्यावेळेला आमचे रोशन पातळे सर तिकडे टॉस साठी पोहोचतील. संपर्क हरी सर कॅप्टनला पाठवा टॉस साठी. हा चला आशिष मेहरवाल आलेले आहेत. हे ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही कॅप्टन विकी भाऊ आपण या. ओव्हर झाल्यानंतर टॉस होईल. या आज सुद्धा मोठमोठे तारे सितारे खारदांडा कोळीवाड्याच्या दिशेने दाखल झालेले आहेत. आज फरदीन काझीला पाहाल, केतन म्हात्रे यांना पाहाल, श्रेयस कदम सिक्सर किंग यांना पाहाल, आज महेश नानगुडे यांना देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दीपू माळी देखील आज पाहायला मिळणार, नागा पाहायला मिळणार आहे. आज अनिकेत सानपला देखील या ठिकाणी पाहाल, प्रथमेश पवार नानाला पाहाल, सध्या राहुल चौधरीला पाहत आहे, जेडीला पाहत आहे आणि खूप सारी नावं आहेत. आज हर्ष अडसूळ इन ऍक्शन मध्ये. आज धीरज मोरे यांना देखील आपण पाहत आहे. ओ काय वळवलाय बॉल जबरदस्त आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. हर्ष अडसूळ माघारी परत आहे. चांगली सुरुवात केली परंतु विकेट आली आहे. पहिली विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. आपण पाहतोय समुद्राचं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खारदांडा कोळीवाडा मुंबईतील एक महत्वाचा कोळीवाडा. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उमर, काल एक उमर खान पाहिले, आज एक उमर खान असणार आहेत. फकीरा. ओ चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉल मागे येतो, एक रन तर घेतली. पाहूया दुसऱ्याचा कॉल या ठिकाणी दिला जातोय का आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी बायच्या स्वरूपातील 1 रन आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जरी 30 आणि आपण जाऊयात आता टॉसच्या दिशेने ज्या ठिकाणी रोशनजी पातळे सर असतील.
मात्र हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. कोण कॉल करते? अभी की कॉल करेल. हॅलो. हेड्स इज अ कॉल अँड हेड्स इट इज. टॉस विकीने जिंकलेला आहे, अर्थात NM रायगड ग्रामीण या संघाने टॉस जिंकला. विकी डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. आणि पहिल्यांदाच या मैदानावरती स्पर्धा होते, अनुभव नाही या मैदानावरती खेळण्याचा, परंतु समुद्र किनाऱ्यावरतीचं क्रिकेट थोडंसं वेगळं असणार आहे आणि मैदानात बरंच गवत आहे. तर काय अपेक्षा असतील तुमच्या टीम कडून? आज कशी परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असेल? सर्व प्लेयर चांगले आहेत, सर्व प्रोफेशनल प्लेयर आहेत, तर प्रयत्न करू. काल मॅचेस बघत होतो तर रन चेस होत आहेत, त्यामुळे फिल्डिंग घेतली आणि कितीही रन झाले तरी इथं चेसेबल आहेत, त्यामुळे आम्ही फर्स्ट फील्ड करण्याचा प्रयत्न केला. तर जास्त वेळ घेणार नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. आशिष, टॉस समोरच्या टीमच्या बाजूने लागला, परंतु तुमचा काय डिसिजन असतं जर तुम्ही टॉस जिंकला असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती, कारण की जसा विक्की बोलला की कालपासून आम्ही मॅच बघतोय आणि चेस होत आहेत रन, त्या हिशोबाने फिल्डिंगच घेतली ती. पण आता बॅटिंग आली आहे तर आम्ही थोडा जास्तच रन करायला प्रयत्न करू. तर मोठा स्क्वॉड आहे दोन्ही बाजूला, दोन्ही टीम ज्या आहेत त्या मजबूत आहेत. तर काय अपेक्षा असतील तुमच्या टीम कडून? आम्ही काय अपेक्षित करू शकतो? किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हर 75 प्लस करायचा बघेन आम्ही आणि मजा येईल ही मॅचला. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि दोन्ही टीम चांगली खेळा, चांगली तयारी करा आणि नक्कीच हा टॉस मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर NM रायगड ग्रामीण या संघाच्या बाजूने निर्णय देताना पाहायला मिळाला. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतील आणि आता मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मधून आम्ही इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा जातो चालू असलेल्या सामन्यादरम्यान चंद्रकांत शेट्टी सरांकडे. धन्यवाद. जेडी यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात ढकललाय. एक नंतर त्या ठिकाणी घेणार आहे. दुसरा धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. करा 2 रन कंप्लीट होत आहेत. यानंतरची महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोलवा टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला ढकलला. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. समुद्र किनाऱ्यावर असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र ऑन साइडला ढकललं. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. रन अजूनही प्रयत्न करावे लागतील. मॅच येऊ शकते. 34 रन झालेले आहेत. 2 चेंडू या ओव्हर मधील शिल्लक आहेत. जयदीप बोंडिवले यांना आपण पाहतोय. जेडी फुलटॉस आणि या फुलटॉसला दिशा दिली आहे. एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. सिक्सर आलाय. उमरच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळाला. 40 रन तर झालेले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 41. हा बॉल महत्वाचा असणार आहे. बिगिट केलाय करा, परंतु पाहूयात बॉल हवेत आहे. 1 रन तर कंप्लीट केली आहे. दुसरा रनचा प्रयत्न, बराच उंच असणारा बॉल कॅच पकडली आहे राहुल चौधरी. चला
आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर राहुल वराडकर. यामीन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 2 ओव्हरमध्ये 41 पाहिजेत. काही षटकारांची आवश्यकता आहे. 6 ची भाषा बोलायची झाली तर 12 मधले 6 बाहेर मारायचे. राहुल वराडकर, अमोल पवार यांच्यासाठी. यावेळेला फाईन क्षेत्रामध्ये खेळताना पाहायला मिळालं. एक नंतर घेतली गेली आहे आणि स्कोर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 11 मध्ये 40. उडवलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि आउट होत आहेत खेळाडू. समीकरण बदलत आहे. 10 मध्ये 40 अजूनही पाहिजेत. ठिकाणी सामना लांब गेलाय. वा, कॅमेरामॅन अगदी आकाशातून उडणारे विमानांचं देखील दृश्य या ठिकाणी दाखवत आहेत. कारण बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्या कारणाने या ठिकाणून जी उड्डाणं होत आहेत ती सुद्धा आमचे कॅमेरामॅन टिपतायत. त्यांचंही कौतुक. गुड जॉब. यावेळेला अँगल बनवत बॉल थोडंसं टर्न होताना पाहायला मिळालं. विकेट येते या ठिकाणी. आणखीन एक. मॅच मात्र आता जवळपास झुकलेली आहे ती भांडूपच्या दिशेने. आणि परंतु यानंतरच्या मॅचची आताच चर्चा होऊ लागलेली आहे. यानंतरच्या मॅच मध्ये फरदीन काझी, यानंतरच्या मॅच मध्ये केतन म्हात्रे, नागेश वाडेकर, त्याचबरोबरने श्रेयस कदम, महेश नानगुडे, आर्यन भोईर, त्याचबरोबरने आशिष मेहरोल, पहिल्या मितील आकाश चिंदारिया, अनिकेत सानप यांना पाहू, विक्रांत चव्हाण यांना पाहू. दुसऱ्या बाजूला मात्र जयेश पाटील, दीपू माळी, मयूर वाघमारे, विकी भोईर असे एकाहून करण गणसोलकर, एकाहून एक सरस नामं दुसऱ्याही बाजूला दिनू कांबळे हे देखील यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे दिनू आलेत ना. नुकतीच एसडी ट्रॉफी पार पडली त्याच्यामुळे तारे सितारे नंतरच्या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलं असणार. ही मॅच सुद्धा चांगलीच झाली परंतु हर्ष आउट झाल्यानंतर स्कोर थोडा कमी झालाय. या वेळेला ऑन साइडला ढकलले फक्त या बॉलला. अशा प्रकारचे स्ट्रोक नाही चालणार. षटकार चौकार मारावे लागतील. राहुल वराडकर वेगात बॉल टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. जातो यष्टी रक्षकांच्या दिशेने. मॅचची औपचारिकता जवळपास बाकी आता. खारदांडाच्या या मैदानात सध्याच्या घडीचे तारे सितारे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले. त्याच्यामुळे सेल्फी काढण्यासाठी गर्दी तर होणारच. असाच एक मोठा सितारा सध्या या परिसरातील पंचांच्या भूमिकेत आहे. चला मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलेली आहे.
सिराज चौधरी बॉलिंग साठी येत आहेत. यावेळेला पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय खरा आणि यस षटकार त्या ठिकाणी आलाय आणि आणि ज्याची आवर्जून या परिसरातील सगळेच वाट पाहत होते कधी बॅटिंगला येणार. पासून चर्चेत असतात डीजे ओम आणि डीजे मयूर. आज कोळी गीत जास्तीत जास्त वाजवायची ना. यावेळेला फटका चांगला आलाय खरा परंतु पाहूयात सीमारेषच्या दिशेने जाईल. आज आम्ही एकाच्या ऐवजी 3-3 ऑल इंटर्स बसवलेत. आज प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. सकाळपासूनच गर्दी झाली प्रेक्षकांची आणि सगळ्यांना माहिती आजचे तारे सितारे. सिराज चौधरी बॉलिंग साठी आहेत. JSW साठी लेदर बॉल क्रिकेटही खेळतात. वा चांगला बॉल सिराज यांच्याकडून आलाय. एक गोष्ट मात्र आहे या इनिंग मध्ये अमोल पवार यांचा एक तरी षटकार आम्हाला पाहायचा आहे. आमचे जवळचे मित्र सुद्धा आहेत. यस मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला आणि या षटकारासाठी धीरज मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आलाय. वाह. आणि मॅच मात्र फिनिश होते परंतु आत्मपरीक्षण करावं लागेल. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला चर्चा करावी लागणार आहे. लीग मॅच संधी आहे कारण जोपर्यंत हर्ष होते तोपर्यंत स्कोर ऑलरेडी चांगला होता त्याच्यामुळे थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे आणि पुन्हा कमबॅक करावं लागणार आहे. स्वामी समर्थ अनविवेद